खुदाई करना है तो पूरे देश की खुदाई करो, तुम्हें सारे जगह बुद्ध ही बुद्ध मिलेगा, तुम्हें और कुछ नहीं मिलेगा। आपलं मणिपूर गेल्या 3 मे पासून पेटलेलं आहे। देशाचं जगाचं लक्ष त्याच्याकडे कशामुळे गेलं? त्या 2 मायलेकींची ज्या पद्धतीने नग्नदिंड काढली गेली, सामूहिक बलात्कार झाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे असं सांगितलं की अशी शेकडो घटना घडल्यात म्हणून। या देशाची पंतप्रधान जाहीर सभेत म्हणतात की सार्वजनिक उपक्रम हे आम्हाला वारशात मिळाले आहेत, लिगसीशी आमचा काही संबंध नाहीये। आजच्या बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या वतीने हा जो माने सरांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भव्य सभेचं आयोजन केलेले आहे। या सभेमध्ये भारतीय लोकशाही राज्यघटना विरोधी केंद्र सरकारची धोरणे आणि बहुजन समाजासमोरील आव्हाने या विषयावर आज व्याख्यान होणार आहे। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात म्हटलं की प्रस्तावना असली पाहिजे आणि आज ते प्रस्तावनेची जिम्मेदारी रमेश पाटील सर घेतील अशी मी त्यांना विनंती करतो। 9 ऑक्टोबर 2015ला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची स्थापना नागपूरला झाली। मान्यवर कांशीरामजी यांच्या 9व्या स्मृती दिनाच्या औचित्यावर काही पूर्वीपासून 10 ऑक्टोबर 2014 पासून आम्ही माने सरांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी, तिच्यामध्ये सातत्य राखण्यासाठी, पैशाची कमतरता पडू नये किंवा साधना निर्माण करण्यासाठी ज्या पैशाची गरज पडते, जे मान्यवर कांशीरामजींनी आम्हाला शिकवलं की आपला हात असा देणारा असला पाहिजे, आपला हात मागणारा नको, हे बाबासाहेबांनी शिकवलं, हे भगवान बुद्धांनी शिकवलं, तेच तत्त्व कांशीरामजींनी आमच्यामध्ये रुजवलं। आणि म्हणून या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये 1964-65 पासून मान्यवर कांशीरामजी यांनी कमर्शियल पॉलिटिक्स चालवलं। कांशीरामजी गेल्याच्या नंतर 2015 पासून कमर्शियल पॉलिटिक्सची अत्यंत गरज निर्माण झाली आणि म्हणून मग माने साहेबांनी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवरती 2 दिवसाच्या भव्य कार्यक्रमामध्ये 9 ऑक्टोबर 2015ला बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली। आणि मग आम्ही एक निमित्त शोधत राहिलो की लोकांना देण्याची सवय जी लागली होती, जे कांशीरामजीने देण्याची सवय लावली होती, ते कुठेतरी कमी होताना दिसली। आणि कमर्शियल पॉलिटिक्समध्ये महाराष्ट्रापासून देशाच्या कानाकोपऱ्यात ते कमर्शियल पॉलिटिक्स आमच्यामध्ये आंबेडकरी चळवळी सुरू झालं आणि त्याचा घातकपणाही सिद्ध होत गेला। 2014ला जेव्हा शून्यावर आलो तेव्हा आम्ही आणखी भानावर आलो की कांशीरामजींनी सुरुवात केलेली मूवमेंट ते पुढे गतिमान करण्याची गरज आहे। आणि हे लक्षात घेऊन जेव्हा 2014ला असं चित्र निर्माण झालं की आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी राजकारण कोणी चालवायचं, ते कसं चालवायचं, कारण चित्र फार दुसरं होतं। रणजितजी मेश्राम साहेब या ठिकाणी आहेत। आपण 2019ला इथली पोटनिवडणूक लढलो आणि संजय जीवने यांच्या मिसेस ज्या प्रभाग 35मध्ये पोटनिवडणूक उभ्या होत्या आणि माने सरांनी जेव्हा पाहिलं की आपण आपला उमेदवार जर देऊ शकत नाही किंवा देत नाही आहोत, तर आपण संजय जीवने यांच्या मिसेसला पाठिंबा दिल्यानं रणजित मेश्राम साहेब त्या सभेला आवर्जून त्या प्रचारामध्ये होते। तो माझा प्रभाग होता। सांगायचं तात्पर्य असं आहे की समविचारी मताचं विभाजन होऊ नये ही भूमिका माने साहेबांनी नाशिकच्या 29 जुलै 2014च्या मीटिंगमध्ये 2015च्या मीटिंगमध्ये मांडली आणि तेव्हापासून सातत्याने हे प्रयोग सुरू आहेत। 2019मध्ये अशी स्थिती निर्माण झाली की भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर ठेवणं फार गरजेचं झालं आणि म्हणून मग महाविकास आघाडीमध्ये माने सरांनी त्याच्यात आपला समावेश केला आणि जे 13-14 पक्ष होते तेव्हा उभाठा म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीमध्ये नव्हती। माने सर नागपूरचे लोकसभा लढल्याच्या नंतर वर्ली विधानसभा लढले आणि ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढले। त्याचा चुकीचा प्रचार केला जातो, मेश्राम साहेबांना कल्पना असेल त्याची। ते एक राजकारणाचा एक भाग होता आणि जेव्हा 2019च्या नंतर जेव्हा स्थिती अशी निर्माण झाली की 3 पक्षाचं सरकार आलं आणि त्या 3 पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये
अन्य जे 10 पक्ष होते त्या 10 पक्षाला कुठेही विचारणा झालेली नाही. आणि म्हणून मग आता जे पुन्हा दुसरं सरकार झालं त्याच्यामध्ये पुन्हा अशी स्थिती निर्माण झाली की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या समविचारी पक्षांना परत सत्तेच्या बाहेर ठेवण्याची गरज निर्माण झाली. आणि 2024च्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी नवीन समीकरण निर्माण झालं पाहिजे हे लक्षात घेऊन माने साहेबांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातले 13 विविध राजकीय पक्ष या सगळ्या पक्षाच्या एक नाव देण्यात आलं प्रागतिक पक्ष. आणि त्या प्रागतिक पक्षाचं 2 दिवसाचं शिबिर पुण्यामध्ये 9 आणि 10 तारखेला मागच्या ऑगस्टमध्ये झालं. त्याच्यानंतर सातत्याने कार्यक्रम आमचे सुरूच आहेत. आत्ता 26 आणि 27ला आत्ता आपण नारे देत आलो. कारण हा नारा जेव्हा आम्ही आधी द्यायचो देश का नेता कैसा हो माने साहेब जैसा हो, तेव्हा माने साहेब थांबवायचे. हा नारा थांबवा. आपण देशात पोहोचलेलो नाही, आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलो नाही. परंतु 9-10 ऑगस्टच्या नंतर आत्ता जेव्हा उत्तर भारतातल्या अनेक नेत्यांना जे कांशीरामजींच्या सहवासामध्ये वाढले, मोठे झाले, आमदार झाले, मंत्री झाले, खासदार झाले, परंतु ते पॉलिटिक्स जे कमर्शियल पॉलिटिक्सवरती झालं होतं त्याला पुन्हा मिशनरी पॉलिटिक्सची गरज आहे हे लक्षात घेऊन उत्तर भारतातल्या अनेक लोकांनी, दक्षिण भारतातल्या अनेक लोकांनी, कारण मानेसाहेब दक्षिण भारताच्या अनेक राज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय महासचिव असताना आणि देशाच्या अन्य अनेक दक्षिणेकडील राज्यामध्ये प्रभारी असताना त्यांनी त्या ठिकाणी चळवळ चालवली. जे अन्य लोक जे महाराष्ट्रात येऊन प्रभारीपद गाजवत गेले आणि हप्ते देत गेले तो प्रकार नव्हता. आणि दिल्लीमध्ये आत्ता आम्ही पाहिलं की कांशीरामजीच्या सहभागात असणारे माजी मंत्री, माजी खासदार हे सर्व माने साहेबांना गड घालायला लागले की साहब कांशीरामजी की मूवमेंट फिर से यहाँ शुरू होना बहुत जरूरी है. आणि मग त्या ठिकाणी दिल्लीला 26 तारखेला जंतर मंतरवर मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी धरणे दिले. संसदेचं पावसाळी अधिवेशन तिथे सुरू आहे आणि त्या पावसाळी अधिवेशन लक्षात घेऊन याच ठिकाणी जे मोदी सरकार, जे केंद्र सरकार बहुजनांच्या विरोधात जे काही धोरणं आखत आहे, खाजगीकरण करीत आहे, नोकऱ्या देत नाही आहे, मणिपूरसारखे कान घडत आहे, या सगळ्याचा विरोध म्हणून त्या ठिकाणी आम्ही 2 दिवसाचे धरणे माने साहेबांच्या नेतृत्वात दिले. आणि दुसऱ्या दिवशी 27 जुलैला त्या ठिकाणी संविधान 7वी राष्ट्रीय संविधान परिषद घेतली. याच देशपांडे सभागृहामध्ये मागच्या वर्षी 1 जुलैला पहिली संविधान परिषद झाली. आणि तेव्हा माने साहेबांनी घोषणा केली होती की अशा 10 संविधान परिषदा होतील. त्या 10 पैकी पहिली संविधान त्याची सुरुवात नागपुरातून झाली, याच देशपांडे सभागृहात झाली. आणि आत्ता 7वी संविधान परिषद राष्ट्रीय पातळीवरची संविधान परिषद, तिथे तेलंगणाचे लोक होते, आंध्रचे लोक होते, कर्नाटकचे लोक होते, बिहारचे लोक होते, पंजाबचे होते, चंदीगडचे होते, उत्तर प्रदेशचे होते, हरियाणाचे होते. या सगळ्या राज्यातून नेते आणि कार्यकर्ते आले. महाराष्ट्रातून कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी गेले आणि एक मोठी संविधान परिषद त्या ठिकाणी झाली. आज माने सरांचा वाढदिवस आहे आणि त्यांना 100 वर्ष आयुष्य लाभो आणि ते असंच आयुष्यभर आपल्या समाजासाठी कार्य करत राहो असे मी त्यांना शुभेच्छा देते. आजचा दिवस आपण आनंदात म्हणतोय, पण आता आपल्या समाजासाठी हे भयानक दिवस आहेत. या देशामध्ये भगवा आतंकवाद तांडव करीत आहे. आपल्या आई बहिणींची इज्जत आपल्या समाजाकडून लुटवून घेतल्या जात आहे. मैत्री आणि कुकी हे दोन्ही आदिवासी समाज आहे. एका समाजाचे भाऊबंद दुसऱ्या समाजातल्या बहिणीची इज्जत हात घालत आहेत. आणि हे कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे तर हे BJPच्या इशाऱ्यावर होत आहे. आणि एवढंच नाही तर तो अमित शहा म्हणतात त्याचं राजकारण नका करू. आप कत्ल भी करते तो चर्चा नहीं होता, हम आ भी बढ़ते तो हो जाते हैं बदनाम. आणि म्हणून आजचे दिवस असे आहेत की साऱ्या आंबेडकरी जनतेने, साऱ्या आदिवासी जनतेने एकत्र येऊन लढा देण्याचे दिवस आहे. पण आमच्या आंबेडकरी जनतेचे जे आहे प्रतिनिधी आहेत, नेते आहेत, कोणी BJPत चाललं, कोणी शिवसेनेकडे चाललं, कोणी काँग्रेसमध्ये चाललं. आम्ही जर का असंच एकटे राहिलो
तर आम्हाला संपायला काही वेळ लागणार नाही. आणि म्हणून आम्हा सगळ्या समाजाने नेत्यांना काय करायचं ते करू द्या, पण साऱ्या समाजाने एकत्र येऊन आमच्या समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आमच्यासमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. आणि हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी माने सरच काम करत आहे. कांशीराम साहेबांच्या मृत्यूनंतर आम्हाला असं वाटलं होतं की ही चळवळ कशी चालेल, कारण मायावती यांचे पण लक्षणं काही ठीक दिसत नाही. आम्हाला खूप अपेक्षा होती की मायावतीजी बोलतील, कांशीराम साहेबांनंतर मायावतीजी नेतृत्व करतील, समाजाचं मार्गदर्शन करतील, पण त्यांच्याकडनं आमची अपेक्षा फोल ठरलेली आहे. आणि बाकीचे जे आंबेडकरी नेते आहेत, जुन्या पिढीचे नेते वृद्ध होत आहेत, नवीन पिढीचं नेतृत्व तयार होत नाही. आणि अशा वेळेला सारा समाज माने सरांकडे पाहत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पुढच्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी मिळून माने साहेबांचे हात मजबूत कराल आणि हा भगवा आतंकवाद संपवण्यासाठी प्रयत्न कराल. आपली लढाई म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. ते मताच्या लढाईच्या भरोशावरच आपण या देशामध्ये लोकशाही निर्माण करू शकतो. आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, तन मन धनाने BRSPच्या मागे उभं राहावं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय फुले, जय भारत. गेल्या वर्षी अशाच कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली होती. आपण हिंदी मोर भवनला बहुतेक तो कार्यक्रम होता. आणि या निमित्तानं आपल्या अवतीभोवतीच्या प्रश्नांची थोडी खोलात चर्चा होते. सामान्य माणसांना न दिसणारे काही पैलू या निमित्तानं चर्चेत येतात. विशेषतः आपलं राजकारण आणि त्याच्या जोडीनं प्रवाहित होणारं समाजकारण याच्यावरती चर्चा पण होते आणि त्याचबरोबर काही नवे विषय आपल्याला समजतात. मला वाटतं की अशा औचित्याचं ऑकेजनची यासाठी गरज आहे की तुम्ही आम्ही सगळे एका ट्रान्समधून, एका स्थित्यंतरातून जातोय. ते स्थित्यंतर सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, राजकीय आहे, आर्थिक आहे. आणि आपण अशा एका टप्प्यावरती आहोत की ज्या वेळेला आपण आणि जग, आपण आणि समाजातले इतर घटक, इतर वर्ग यांची तुलना करण्याची गरज आहे. त्या संदर्भात विचार करण्याची गरज आहे. एक तर आपण आणि जगाची आपण ज्यावेळेला तुलना करतो त्यावेळेला जगातल्या बहुतेक राष्ट्रांमधली जी ध्येयधोरणं आहेत ती ध्येयधोरणं काय आहेत, आपली ध्येयधोरणं काय आहेत, आपली सरकारं कशी चालतात, जगातली सरकारं कशी चालतात, या संदर्भात थोडं खोलात जाण्याची गरज आहे. एकतर पहिली गोष्ट अशी आहे की आपण आता पूर्णपणे व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेच्या टप्प्यावरती स्थिरावलेलो आहोत. आता समुदाय, समष्टी हे थोडं मागं पडत चाललेलं आहे. आणि त्याची पहिली जाणीव भविष्यातल्या या गोष्टींची मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाली होती. म्हणून आपल्या राज्यघटनेतली बहुतेक सगळी जी मूलभूत तत्त्व आहेत ती व्यक्तीच्या हक्काचं रक्षण करणारी, संरक्षण करणारी, व्यक्तींच्या हक्काचा विचार करणारी अशा स्वरूपाची आहेत. आणि हे आपल्याला 70-72 वर्षापूर्वी या पद्धतीची एक दूरदृष्टी आपल्या घटनाकारांनी दाखवली. जग कुठं जाणार आहे या संदर्भातला विचार इतक्या वर्षापूर्वी केला. तुम्ही आम्ही त्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर थोडंसं भाग्यवान आहोत. आपलं भाग्य, नशीब वगैरे याच्यावर आपला विश्वास नाही, पण तरीसुद्धा दुसरा चांगला शब्द नाही म्हणून आपण भाग्यवान आहोत. व्यक्ती हा केंद्रस्थानी आहे आपल्या घटनेच्या.
आणि आज बघा जगाच्या बहुतेक सगळ्या भागामध्ये एखाद्या समुदायाची दुःख मांडताना ती व्यक्ती केंद्रित आहेत, ती इंडिव्हिज्युअलाइज. म्हणजे बांगलादेशातली एखादी रोहिंग्याची छावणी जी असेल, आश्रितांची छावणी, त्याच्यातली दुःख मांडताना सुद्धा त्याच्यातल्या स्त्रियांच्या, त्याच्यातल्या बालकांच्या, अत्याचार सहन केलेल्या व्यक्तींच्या, त्याच्या भोवती त्या समुदायाची दुःख गुंफली जातात. आपलं मणिपूर गेल्या 3 मेपासून पेटलेलं आहे. देशाचं, जगाचं लक्ष त्याच्याकडे कशामुळे गेलं? त्या 2 मायलेकींची ज्या पद्धतीने नग्नदिंड काढली गेली, सामूहिक बलात्कार झाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे असं सांगितलं की अशी शेकडो घटना घडल्यात म्हणून. व्यक्ती तिथल्या महत्त्वाच्या आहेत, त्या मायलेकी महत्त्वाच्या आहेत. त्या घरातल्या म्हणजे 2 पुरुषांची हत्या झाली, या दोघींच्यावरती अत्याचार झाली आणि एक तिसरी महिला जी आहे तिच्यावरती पण अत्याचार झाले, पण ती पळून गेली दुसरीकडे. 52 वर्षाची महिला होती. मला खूप वर्षापूर्वी पोपनी लेस्बस बेटावरून सोबत आणलेल्या निर्वासितांची आठवण झाली. त्यांनी एक टोकन ऑफ गेस्चर म्हणून, आपल्या सद्भावनेचं एक प्रतीक म्हणून तिथली काही माणसं, 10-12 माणसं आपल्या सोबत आणली की जी सिरियामधून विस्थापित झालेली होती आणि त्या लेस्बस बेटावरती होती. किंवा तुम्हाला एक बाना अल अबेद नावाची एक मुलगी माहीत असेल सिरियातली, की जिनं बराक ओबामा अध्यक्ष असताना मिशेल ओबामांना ॲड्रेस करून काही ट्विट केले होते की युद्धामुळं माझं जगणं कसं संकटात आलं आहे. मी ज्या शाळेत जायची ती शाळा उद्ध्वस्त झाली आहे, मी ज्या बगीच्यात जायची तो बगीचा उद्ध्वस्त झाला आहे, आम्हाला आता खेळता येत नाही. आणि जगाचं लक्ष त्या प्रश्नाकडे वेधलं गेलं होतं. माझा सांगण्याचा हेतू असा आहे की जग असं पद्धतीनं व्यक्तिकेंद्रित होत असताना आपण उलट्या दिशेने प्रवास करतो आहोत. आपली ध्येयधोरणं, आपली दिशा, आपल्या राज्यकारभाराची दिशा पुन्हा समुदायाकडे चालली आहे, किंबहुना झुंडीकडे चालली आहे. बहुसंख्याकवाद हा आपल्या देशासमोरचं खूप मोठं संकट आहे. हे अजून आपल्या लक्षात येत नाही आहे. मेजॉरिटिझम. आपले संत किती द्रष्टे होते. सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता, असं तुकाराम महाराज लिहून गेले. बहुमत म्हणजे सत्य नसतं, पण ते आज सांगण्याची सोय नाही आहे. मेजॉरिटीला जे वाटेल ते सत्य, तो इतिहास. मेजॉरिटीला जे वाटेल ते इंटरनोटेड ब्रह्मवाक्य. अशा अवस्थेमध्ये आपण गेलेलो आहोत. आत्ता ताईंनी ज्या मुद्द्याचा उल्लेख केला त्याच्याकडे पुन्हा एकदा बारकाईनं पाहण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यामध्ये, आणि ते जे बारकाईने पाहण्याचे विषय आहेत ते त्याची सुरुवात शिक्षणापासून होते, त्याची सुरुवात आरोग्यापासून होते, त्याची सुरुवात तुमच्या हाताला मिळालेल्या कामाच्या संदर्भात होते, तुमच्या उपजीविकेशी संबंधित असते. ज्याचं पोट भरलेलं असते त्यांना इतरांनी ज्ञान शिकवायचं गरज नसते. शिक्षणाची अवस्था आपण पुन्हा एका प्रतिगामी अशा चक्रामध्ये अडकत चाललेलो आहोत की काय, अशी स्थिती आहे. गेल्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये आलेली जी आकडेवारी आहे, आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेचा जर काही त्याचा शिरोमणी जर काय असेल तर त्या आपल्याकडच्या इंडियन इन्स्टिट्यूट्स आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट्स, IIT, IIM, सायन्स इन्स्टिट्यूट्स, त्याच्यातल्या गळतीचे आकडे आलेले आहेत. आणि तुमच्या माझ्या घरातले झोपडीत राहून रस्त्याकडेच्या दिव्याखाली अभ्यास करणारे, मिळेल त्या ठिकाणी ज्ञानार्जनाचा प्रयत्न करणारे, शिकायचा प्रयत्न करणारे, ज्ञानाची असोशी असणारे, अशा मुलांचं प्रमाण त्याच्यात जवळपास 60% आसपास आहे त्या गळतीमध्ये. या मोठ्या संस्था
ज्या आपल्या सगळ्या व्यवस्थेचा आदर्श मानल्या जातात त्याच्यामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. आणि आत्महत्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, परंतु हे जे जेन्युइन जे प्रतिकूल परिस्थितीमधून समोर आलेली जी मुलं आहेत त्यांची संकटं काय आहेत ते जरा समजून घेण्याची गरज आहे. आपल्यापैकी जे कोणी या विषयामध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल, ज्यांची मेहनत घ्यायची तयारी असेल, तर गेल्या काही वर्षांमध्ये शिष्यवृत्तीच्या रकमा आणि शिष्यवृत्तीची संख्या देशांतर्गत आणि विदेशी शिष्यवृत्तीची याच्या संदर्भातली आकडेवारी जरा तपशिलात गोळा करा. शिक्षण हे आपल्या सगळ्या प्रकारच्या उत्थानाचा पाया पण आहे, तेच माध्यम आहे. आणि शिकलेला माणूस केवळ व्यक्तीचा स्वतःचा उद्धार करतो असं नाही, तर तो समाजाला पुढे घेऊन जातो आणि तिथंच पहिला घाव घातला जातोय. तुमच्या शिक्षणात शक्य तितक्या अडचणी निर्माण करण्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळं त्या शिष्यवृत्तीचे आकडे काढा. का त्याच्यावरती पैसा खर्च होत नाही, ते कसं कसं अडकवलं जातं. आणि याला काही अपवाद नाही आहेत. म्हणजे मी नागपुरात येऊन फार दिवस जरी झाले नसले तरी मला इथल्यासुद्धा व्यवस्थांबद्दलची बरीच माहिती आहे. मुलांना त्यांचे जे ड्यूज आहेत, त्यांचे जे न्याय हक्क आहेत ते डावलण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात. संस्थांमधला व्यवस्थेमधला करप्शन हा एक पार्ट आहे, परंतु त्यांना डावलण्याचं, त्यांना दुर्लक्षित ठेवण्याचं, त्यांना टाळण्याचं, त्यांना त्यांचे हक्क नाकारण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग अवतीभोवती सुरू आहेत. आणि मला असं वाटतं की आपण ज्यावेळेला अत्यंत गंभीरपणे अशा प्रसंगाच्या निमित्तानं ज्यावेळेला चर्चा करायला बसलेलो आहोत त्यावेळेला आपण सुरुवात आपल्या पुढच्या पिढ्या शिक्षित होण्यासाठीचे जे म्हणून अडथळे असतील, जी संकटे असतील त्याच्यापासून करायला पाहिजे. भारतीय लोकशाही, केंद्र सरकारची राज्य घटना विरोधी धोरणे असा आजचा विषय आहे. या विषयाला स्पर्श करायच्या आधी थोडी पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर भारतीय लोकशाहीचं जे प्रारूप आहे हे समजून घ्यायच्या आधी हे मान्य करावं लागेल की या देशात जरी 200 वर्ष इंग्रजांचं शासन होतं तरी धर्मग्रंथावर आधारित हिंदू व्यवस्था ही कच्ची झालेली नव्हती. इंग्रजांनी संरचना आणि इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये अत्यावधता आणली होती, परंतु सामाजिक प्रश्नांना किंवा सुधारणावादी धोरणांना तितक्या कट्टरपणे हात लावायला तेही टाळायचे. ते का घडत होतं, काय कारण मीमांसा होती, त्या तपशिलात न जाता हे मान्य करावं लागेल की या अशा प्रसंगामध्ये 15 ऑगस्ट 1947 हा दिवस उगवला आणि 2 वर्ष 3 महिन्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला आपण संविधानाचं प्रारूप संविधान सभेने मान्य केलं. ते संविधान कुणी लिहिलं ते नव्यानं सांगायची गरज नाही आहे. 2 महिन्यानंतर 26 जानेवारी 1950ला ते संविधान लागू झालं, पण ते प्रजासत्ताक या उत्सवी शब्दामध्ये ते संविधान लागू झालं ही महत्त्वाची गोष्ट तशीच दडून राहिली. जरी आज 26 नोव्हेंबर 1949 हा आपण संविधान दिवस जरी मान्य करत असलो तरी संमत होणे आणि अंमल होणे हा 2 महिन्याचा जो अंतर आहे, संविधान अंमल 26 जानेवारीला झाला म्हणून तो प्रजासत्ताक आणि त्यानंतर
ती जी धर्माधारित समाजव्यवस्था होती, ज्यात बहुसंख्याक लोकांची संधी वंचितता हा मूलभूत आधार होता, त्यांच्या विकासाच्या सगळ्या संधी हिरावल्या गेल्या होत्या, त्याची अनेक कारण मीमांसा असली, त्याला प्राधान्य द्यावं, ती शिडी करावी, ती धोरणात्मक आधार होईल, ही जी संविधानाची मूलभूत आधारशिला होती. आणि त्या आधारावर मग ती संविधानाची प्रास्ताविका असो की संविधानाची धोरणे असो, जी सरकार धार्जिने आपण केंद्राची धोरणे म्हणतो, ती राबवण्याची जबाबदारी 1947 आणि पहिली निवडणूक 1951ची, त्यापासनं तर 2014पर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या, ज्या पक्षाच्या हातात होती, ती अंमलबजावणीची आपण तुलनात्मकता करू शकतो. मग ते नेहरू होते, शास्त्री होते, इंदिरा गांधी होत्या, राजीव गांधी होते, नरसिंहराव होते, VP सिंग होते, चरण सिंग होते, ही जी लांबलचक पंतप्रधानांची आणि पक्षांची आपण यादी घेऊ, तिथे मूल्यमापन आपण अंमलबजावणीची करू. कारण धोरणांची ती सातत्यता कायम होती. ती धोरणं या देशातल्या बहुसंख्याकांच्या हिताची होती. ती धोरणं, हा बहुसंख्याक कधी 340, 341, 342 या संविधानाच्या तरतुदीमध्ये वर्गीकृत करण्यात आला. 340ला जर आपण अदर बॅकवर्ड क्लास म्हटलं, 341ला जर आपण शेड्यूल कास्ट म्हटलं, 342ला जर आपण शेड्यूल ट्राईब म्हटलं, अल्पसंख्याकांचा वर्गवारी केली. हा जो 70-80% हा जो बहुसंख्याक आहे, त्याच्या हिताची धोरणं ती या देशाने स्वीकारलेली होती. तीच या देशाच्या केंद्राची धोरणे झाली होती. तीच या देशाची जीवनसंहिता झाली होती. ती राबवली कशी, हा चिंतेचा, हा मूल्यमापनाचा विषय होऊ शकतो. नेमकं ती धोरणेच बदलण्यात आली. हा या देशासमोर आज जो प्रश्न इथे उपस्थित झाला, हा भयंकर असा चिंताजनक आहे. एक रेल्वे गाडी एका विशिष्ट सांध्यानं जात असताना जर रेल्वेचा सांधा बदलला तर त्या रेल्वेचा पूर्ण मार्ग बदलतो. इतकी भयंकरता इथे दडलेली आहे. 2014च्या नंतर जो पक्ष या देशामध्ये सत्ताधारी झाला, त्या पक्षाला जरी 31% मतं मिळाली, 69 मते त्या पक्षाच्या विरुद्ध होती, ती जरी विखुरलेली होती, तरी 31%वर जर तो पक्ष सत्ताधारी झाला, नंतर 5 वर्षानंतर 2019ला तो 36% घेऊन सत्ताधारी झाला, तरीही 64% विरोधात होती. तेव्हाही ती विखुरलेली होती. आणि त्यानंतर या देशाची जे विषय आज या ठिकाणी मान्यवर सुरेशजी माने यांच्या जन्मप्रित्यर्थ जो विषय इथे ठेवण्यात आला, की नेमकी या देशाची राज्यघटना आणि केंद्राची धोरणे ही किती विरुद्ध आहेत. एकदा तुम्हा आम्हाला झोप लागली नाही तरी चालेल, एकदा तुम्हा आम्हाला ताट मिळवलं नाही तरी चालेल, परंतु धोरणांची ही इतकी दगलबाजी डोळ्याच्या देखत जी सुरू आहे. माझे मित्र श्रीमंत माने यांनी जसं म्हटलं की तुमच्या माझ्या जीवनाचा विकासाचा पाया हा जो शिक्षण होता त्याला उद्ध्वस्त केलं रे. त्याच्यात किती खाचखळगे येतील याच्या पूर्ण योजना करत आहेत रे. त्याच्यावर किती षडयंत्र करत आहेत. त्याच्यावर कॉर्पोरेशनच्या शाळेत मूल घालणं म्हणजे अत्यंत नतद्रष्टपणाचं लक्षण आहे. इथपर्यंत लोकांची मानसिकता आणलेली आहे. एकीकडे संविधानिक सत्ता आणि मानसिक सत्ता या दोहोंमध्ये जो मूलभूत जो फरक आहे
तो विषय आपण वेगळ्या अर्थानं घेऊ, परंतु जे झालं आहे, जे डोळ्यात देखत घडते आहे, 303 खासदार तुमच्याकडे असतील, तुम्ही लोकसभेमध्ये आणि किंबहुना राज्यसभेमध्ये सत्ताधारी असाल, याचा अर्थ तुम्ही धोरणांना कुस्करून, संविधानिक मूल्यांना कुस्करून, तुम्ही धोरणांना पूर्णपणे गाडून आणि मारून देशाचं भवितव्य, बहुसंख्याक देशाच्या लोकांचं भवितव्य तुम्ही अंधारात कसं आणतायत, ही जी या विषयाला चिंतेची बाब आहे ती भयंकर अशी आहे. त्याची खूप तपशीलवार आता उदाहरणं द्यायला तो मोह मी टाळतो, कारण इथे वेळेचं बंधन आहे. तरी मी तुम्हाला असं सांगेल, किती कठीण आहे हे, की तुम्ही संबंध देश इलेक्शन मोडमध्ये आणलात. तुम्ही सकाळ संध्याकाळ कार्यक्रमाच्या आधारावर, अंमलबजावणीच्या आधारावर या देशांची मनं आणि या देशातली मतं जिंकू तो नाद सोडून दिलात. 30 आणि 40% सत्ता मिळते ह्या एका खेडीवर तुम्ही या देशाचा संबंध, राजकारण सारीपाटावर आणून टाकलं आणि सारीपाटावरची संबंध व्यूहरचना तुम्ही रात्रंदिवस राबवता. तुम्हाला हे कळून चुकलं आहे की 30 ते 40% या देशाची सत्ता हस्तगत करता येते. मग या देशातला श्रीमंत वर्ग आणि या देशातला ओपन कास्टचा वर्ग हा जर मोजला आणि हा जर 40% होत असेल, तर या SC ST OBC ह्यांची खैर आपण का करावी? हा तुमचा जो अंतस्थ हेतू आहे, भयंकर आहे. हा जी माणसं हजारो वर्षाच्या व्यवस्थेनं मारली होती, ज्यांचा कुठलाही गुन्हा नसताना तुम्ही त्यांना माणसं असून सुद्धा मृदाड करून टाकली होती. माणूस असताना सुद्धा तो माणूस म्हणून जगत नव्हता. ती माणसं थोडीशी आता उभी राहायला लागली रे, थोडीशी आता जीवनाचा काय आनंद असेल तो उपभोगायला लागली. तर तुम्ही किती काहून वाजवला, किती काहून वाजवला. एक एक करून तुम्ही इतके भयंकर असे पत्ते फेकत राहिले. तुम्ही 44 कामगार कायदे होते, कामगारांच्या हिताचे होते. रिफॉर्मच्या नावावर तुम्ही 4 करून टाकले. तुम्ही 1500 कायदे लोक संसदेच्या बहुमताच्या भरोश्यावर तुम्ही 1500 कायदे रद्दबदल करून टाकले. तुम्ही 44 कामगार हिताचे कायदे तुम्ही 4 मध्ये परावर्तित केले आणि तुम्ही ते मालकधारजीने करून टाकले. तो रिक्षावाला जरी असला किंवा एखादा स्वप्न पाहणारा पालक असला, आपल्या मुलाला IAS आणि IPS बनवण्याची इच्छा बाळगत असेल, तर तुम्ही लेटरल एंट्री आणली. तुम्ही आज या देशामध्ये 400 पोरांना परीक्षा न देता तुम्ही IAS आणि IPS करून टाकलात. कुणाशी आम्ही आता व्यक्तिमत्वाचा आधार सांगू? कालपर्यंत आम्ही म्हणत होतो की नाव सांगायचे की आम्ही कमी IAS, माझा बाप मिलमध्ये होता, मी परीक्षा देऊन IAS झालो, मी परीक्षा देऊन IRS झालो, मी परीक्षा देऊन IPS झालो. स्वप्न मारून टाकले तुम्ही. लेटरल एंट्री कोणतीच परीक्षा नाही आणि संघ वर्तुळातली जी जी माणसं तुमच्या सोयीची असतील ती तुम्ही बसवून टाकली. या देशाचे पंतप्रधान जाहीर सभेत म्हणतात की सार्वजनिक उपक्रम हे आम्हाला वारशात मिळाले आहेत, लिगसीशी आमचा काही संबंध नाही आहे. सार्वजनिक उपक्रम हे तुम्हाला वारशात मिळाले. अरे वारशात तर तुम्हाला लोकशाही पण मिळाली, वारशात तर तुम्हाला संविधानही मिळालं, वारशात तर तुम्हाला संसदही मिळाली, वारशात तर तुम्हाला लोकशाहीची थोर परंपरा मिळाली. हा संबंध वारसा तुम्ही धुतकारून टाकणार आहात. सार्वजनिक उपक्रमाला वारशात मिळाली आणि तोट्याला चालवायला आम्ही बाध्य नाही असं म्हणता तुम्ही. तुमचा बाप म्हातारा झाला
काम करण्याच्या लायक नसला तर तुम्ही फेकून देता. तुमचे आईवडील म्हातारी झाली, तुम्ही त्याची काळजी घेत नाही, ती वारशात मिळाली तुम्हाला, टाकून द्याल तुम्ही. तुम्ही देशाच्या सर्वोत्तम पदावर बसलात. हे देश चालवण्याचं हे धोरण आहे तुमचं. तुम्ही पहिल्यांदा डिमॉनिटायझेशन लावलं. एका रात्रीमध्ये तुम्हाला स्वप्न पडल्यासारखं तुम्ही नोटबंदी करून टाकलीत. आता तुम्ही मॉनिटायझेशन केलं. मागच्या महिन्यामध्ये मागच्या वर्षात सप्टेंबरला ती मंत्राणी बाई कोणत्या विषयाची आहे कोण जाणे, मॉनिटायझेशन करून टाकलं. नाव दिलं चलनीकरण. आमचे माने आता पोर्ट युनियनचे नेते आहेत. तुम्ही पोर्ट म्हणजे बंदर, विमानतळ, रेल्वे, संरक्षण साहित्य भाड्याने देऊन टाकले. यार तुम्ही कोणाला विचारलो, कोणाची परवानगी घेतली हो? या देशाला सांगितलं का हो तुम्ही? तो झोपडपट्टीतली मुलं ती स्वप्न पाहायची हो की मी रोज परीक्षा दिल्याच्या नंतर मी LICला नोकरीला लागेन, मी बँकेत नोकरीला लागेन, मी रेल्वेत नोकरीत लागेन, मी संरक्षण खात्यात नोकरीला लागेन, मी पब्लिक सेक्टरमध्ये नोकरीला आहे. तुम्ही मारून टाकली त्यांची स्वप्न. कोण आहात तुम्ही? देखो ये कोई जन्मदिन की वगैरह सभा विभा नहीं है, वो हम नॉमिनल फॉर्मेलिटी करके यूज करते हैं. आदमी कम पैदा होता है, कैसे होता है किसको मालूम है? डेट ऑफ बर्थ गांव में पैदा होने वाले को थोड़ी पता है. मदर कहती है नवंबर में, फादर कहता है दिसंबर में, दोनों का तालमेल नहीं, हमें क्या पता. तो इसलिए उसके झमेले में नहीं पड़ना. और आप कितने साल जीते हो इससे भी क्या मतलब है? कौन सा तरीका है, क्या ऊंचाई है, क्या गहराई है, उसके साथ है. नहीं तो आते हैं बहुत जाते हैं, कोई फर्क नहीं पड़ता, कोई दखल नहीं अंदाज करता. लेकिन उसका एक मौका इस्तेमाल करते हैं. हमने मूवमेंट को इस्तेमाल करने का तरीका साहब कांशीराम जी से सीखा, चाहे मामला फाइनेंस का हो, चाहे ऑर्गेनाइजेशन का हो. और इसीलिए दिल्ली का ही सब्जेक्ट को आगे रखने के लिए नागपुर में वही विषय रखा. अब समय की बहुत कमी है, इसलिए संक्षिप्त में मैं भी बातें रखूंगा, टू द पॉइंट. दोनों ने काफी विस्तारित रूप से रखा है. अब उसमें एक बात देखिए, पिछले 3 दिन से लोकसभा में कॉन्फिडेंस नो कॉन्फिडेंस मोशन के ऊपर बहस चालू है. आज का तीसरा दिन है, 4 बजे PM भाषण देने वाले हैं, फिर वोटिंग होगी, फैसला होगा. लेकिन आज किसी अखबार में सुबह सारे महीने अखबार, वो आदत है सारे अखबार ऐसे खंगालते वक्त एक अखबार में मुझे कार्टून देखने को मिला कि 2-4 MP बहुत जल्दबाजी में पार्लियामेंट के अंदर जा रहे हैं और वो पार्लियामेंट के बाहर एक अबला महिला हाथ में मणिपुर का बैनर लेके खड़ी है, मतलब मणिपुर का सिंबल है. तो जो MP अंदर जा रहे हैं वो आपस में बात करते, तो वो अबला जो खड़े है उसको MP कहता है, तू मणिपुर वाली है ना, तू बाहर रुक, हम अंदर जाके चर्चा करेंगे, तब तक तुझे बाहर ही रुकना है. देखो बात बहुत छोटी सी है, सिंबॉलिक है. वो कार्टूनिस्ट का दिमाग की कदर करनी चाहिए. इसका मतलब तुम्हारी चर्चा है लेकिन तू बाहर रुक, हम अंदर चर्चा करेंगे. अंदर चर्चा कौन से करेगी? तुमने 50 साल में क्या किया, मैंने क्या किया. तो तू मैं की राजनीति, ये अगर भारतीय प्रजातंत्र की गरिमा है तो आप चरम सीमा पे हो, और अगर कलंक की चरम सीमा हो तो आप उसी में भी कलंक के चरम सीमा पर हो. विदेश में प्रधानमंत्री गए, कहे लोकतंत्र हमारे खून में है, हमारा DNA है. अरे भाई है, लेकिन वो बुद्धा का पीरियड है, वही वो बुद्धा का अगर पीरियड छोड़ दे तो आपका वो DNA कहीं नजर नहीं आता. लेकिन दुनिया में जाएंगे तो वो उसी गोल्डन पीरियड का इस्तेमाल करके, भारत कैसा एक लोकतांत्रिक देश है, वैसे बुद्धा का सहारा तो लेना ही पड़ता है. बेचारी अंबानी हो, अंबानी मतलब वो है ना, वो भी कहना पड़ा ना, मैं बुद्ध के धरती से आई हूँ.
वो भी नहीं कहती, हिम्मत नहीं करती, मैं राम के धरती से आई हूँ, प्रभु रामचंद्र के धरती से आई हूँ। और ये नागपुर के रेशीम बाग वाले भी उधर जाएंगे तो उनकी भी हिम्मत नहीं है कि मैं प्रभु रामचंद्र धरती से आया हूँ। उनको भी बुद्ध के शरण में जाना पड़ता है। वो गोल्डन पीरियड अगर छोड़ दे तो बाबा साहब का वो कोटेशन आज भी है, इंडिया इज अ डेमोक्रेसी विथ अनडेमोक्रेटिक कल्चर, अनडेमोक्रेटिक सोशल ऑर्डर। और ये अनडेमोक्रेटिक सोशल ऑर्डर आपकी बार बार झलकती है। कितनी बार झलकती? कल 9 अगस्त था, हमारे गोंदिया के अपने आदिवासी साथी बैठे हैं। आदिवासी दिन था ना, भारत की राष्ट्रपति आदिवासी है ना, क्या उसने आदिवासी दिन पर शुभेच्छा दी? यह दूसरी बार है। लास्ट टाइम भी द्रौपदी जी राष्ट्रपति थी 9 अगस्त को, उस वक्त भी नहीं दी, कल भी नहीं दी। क्यों नहीं दी? राष्ट्रपति आजाद नहीं है क्या? नहीं है, नहीं है। यही तो कॉन्स्टिट्यूशनल इंस्टीट्यूशन का डिवैल्यूएशन है। वो कोई द्रौपदी मुर्मू की इंडिविजुअल फिलॉसफी नहीं है, वो सरकार की बाधा है, सरकार की मर्यादा है। और सरकार की मर्यादा क्या है? सत्ता में बैठे हुए लोग इस बात को नहीं मानते कि इस देश का कोई आदिवासी है, इस देश का कोई मूल निवासी है, ये इस बात को नहीं मानते। अब जब ये नहीं मानते तो बेचारी मुर्मू कैसे बोलेगी? वो कैसे कहेगी इन द ऑनर ऑफ द इंडिजिनियस पीपल ऑफ इंडिया वी डेडिकेट दिस डे? कैसे बोलेगी बेचारी? और ये इसलिए भी हुआ है, ऐसा नहीं कि ये बीजेपी के पीरियड में ही हो रहा है, ये कांग्रेस के पीरियड में भी हुआ है। इस बात को ध्यान में रखिए। सोशल ऑर्डर और सोशल फैब्रिक को लेकर कभी कभी सत्ता में बैठे हुए लोग और विपक्ष में बैठे हुए लोगों की सोच और समझ एक ही होती है। दुर्भाग्य से, हाँ, गंगाधरी शक्तिमान, वही बिल्कुल एक ही होती है। और इसका परिचय हमें बार बार देखने को मिलता है। और इसीलिए मैंने कहा कि अभी देखो 2-3 बातें बहुत इंपॉर्टेंट है। क्या हुआ? दिल्ली में सरकार है, उसके पक्ष में एक फैसला गया, सुप्रीम कोर्ट ने भी उसको ऑथेंटिकेट किया। क्या गलत था? इन्होंने संविधान संशोधन लाया, पलट दिया। अगर लोकतंत्र में केंद्र और राज्य दोनों बराबर के पहिए हैं, हिस्से हैं, जिसको फेडरल डेमोक्रेसी कहते हैं, तो ये फेडरल डेमोक्रेसी को रिस्पेक्ट करने का काम सत्ता में बैठे हुए लोगों का नहीं किया। लेकिन नहीं, हम यहाँ हैं, बेताज बादशाह है, हमारे ही पैरों तले सभी होने चाहिए। ये जो एंटी डेमोक्रेटिक रवैया है, ये रवैया न भारतीय लोकतंत्र को मजबूत करता है, न संवैधानिक कल्चर को, और इसलिए उसकी भत्सना करनी चाहिए, उसको कड़ा प्रहार करना चाहिए। अच्छा, ये एक उदाहरण होता तो ठीक है, हम बैठते हैं। आपको मालूम है चुनाव आयोग के अपॉइंटमेंट के लेकर कई सारे मामले विवादास्पद रहे। उत्तर प्रदेश के चुनाव के लिए चुनाव आयोग की जब खाली थी पोस्ट, कहां से आदमी लाया? भर दिया। मामला सुप्रीम कोर्ट में पहुंचा। सुप्रीम कोर्ट ने सीधा सरकार से पूछा, इतनी जल्दी क्या थी, आपने कैसे भरा? सुप्रीम कोर्ट ने उसको अपॉइंटमेंट को कैंसिल कर दिया। कैंसिल नहीं किया तो सुप्रीम कोर्ट ने एक पैनल सजेस्ट किया, उस पैनल में चीफ जस्टिस को भी शामिल किया गया ताकि इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया एक निपक्षपाती बॉडी बने। क्या बुरा था? क्या बुरा था? लेकिन आज संसद में बिल आने वाला था, वो भी सुप्रीम कोर्ट का जजमेंट है, जिसमें पैनल में चीफ जस्टिस ऑफ इंडिया को समाविष्ट किया है, उसको निकाल देने का, चीफ जस्टिस उसमें नहीं होगा। ये आज बिल आने वाला था पार्लियामेंट में। क्या हुआ उस बिल का, कल पता चलेगा। कौन सा तरीका है ये कौन सा तरीका है? ऐसे कितने उदाहरण दे दे। ये तो सत्ता में बैठे हुए लोग हैं। तीसरा उदाहरण सबसे बढ़िया है सर। हमारे देश में नरसिंह राव के समय में कानून बना,
क्या कानून है? कानून ये कहता है कि जो हमारे देश के धार्मिक स्थल है जो 1950 में है उसको वैसा ही दर्जा रखने का, उसको टच नहीं करने का। प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट, प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट, ये कानून है। नरसिंह राव के समय में आया, तब उसको अयोध्या को एग्जाम किया था उसमें से, क्योंकि अयोध्या विवाद पेंडिंग था, चल रहा था। अब मुझे बताओ, जब एक बार हमने पोजीशन ली है, सरकार नाम की व्यवस्था कैसी काम करती है? सरकार में कोई कंसिस्टेंसी और सर्टेनिटी होनी चाहिए कि नहीं उसकी पॉलिसी में। जब किसी केंद्र सरकार ने कोई कानून बनाया है कि हमारा धार्मिक स्थल कोई भी हो देश में, जो 1950 में उसकी पोजीशन है वो बरकरार रहेगी, उसमें कोई परिवर्तन नहीं लाया जाएगा, तो ज्ञानव्यापी को लेकर क्या चल रहा है? ज्ञानव्यापी को लेकर क्या चल रहा है? फिर ये श्रृंखला और अनलिमिटेड होती जा रही है। तो आप देश को किस तरफ लेके जा रहे हो, इसका भी जब हिसाब किताब लगता है, तो कभी कभी हमारा जैसा भी आदमी चिढ़ता है, फिर वो चिढ़कर बोलता है साला खुदाई करना है तो पूरे देश की खुदाई करो, तुम्हें सारे जगह बुद्ध ही बुद्ध मिलेगा, तुम्हें और कुछ नहीं मिलेगा। इसलिए एजेंडा होना चाहिए, एजेंडा कि भाई ये एजेंडा है, महाराष्ट्र के भूमिहीन लोगों को जमीन मिलनी चाहिए, ये एजेंडा है। गायरान में बैठे हुए लोगों को अपने नाम पे जमीन मिलना चाहिए, ये एजेंडा है। ये एजेंडा तुम्हें एक्सेप्ट करना होगा, नहीं तो तुम सिर्फ कहोगे कि मेरे पीछे आओ, मेरे पीछे आओ, तो फर्क क्या है? और उसका आज का लोग सत्ता में देख रहा था सर, इसमें देखो क्लास 3 और क्लास 4 इनकी सरकारी नौकरियां रद्द किया, ये प्राइवेट कंपनी को देने का फैसला रद्द हुआ है, लेकिन अभी उसको फिर वापस लाया जा रहा है। क्यों लाया जा रहा है? तो महाराष्ट्र में एनसीपी के कुछ नेता हैं, उनकी ये प्राइवेट कंपनियां हैं। बीजेपी के कुछ नेता हैं, उनकी कुछ प्राइवेट कंपनियां हैं। एनसीपी की प्राइवेट कंपनी, बीजेपी के नेताओं की प्राइवेट कंपनी, मैं नाम भी ले सकता हूं। क्यों? क्योंकि उनके सारे कंपनी के फ्रॉड के पेपर मेरे पास है, जो एक बॉम्बे हाईकोर्ट के केस में मैं वकील के नाते इस्तेमाल कर रहा हूं, तो रिकॉर्ड भी मेरे पास है। जैसे ब्रिक्स इंडिया कंपनी, उसको तो ईडी के स्कैनर में पुणे में तो रेड पड़ी है। ये कंपनियां है किसकी? बोगस नाम की कंपनियां बना रही, लेकिन कोई एनसीपी के नेताओं की कंपनियां, कोई बीजेपी के नेताओं की कंपनियां, और फिर अभी सरकारी नौकरियां प्राइवेट कंपनियों को देने का षड्यंत्र। अब रिजर्वेशन छोटी बात ही भूल जाओ रिजर्वेशन, लेकिन ये कंपनियां, प्राइवेट कंपनियां भरेगी, तो प्राइवेट कंपनी भरेगी तो वो एक एक बेकार आदमी से कितना पैसा लेगी? कौन सा तरीका है यार? ये कोई सरकार चलाने का तरीका है? ये लोकतांत्रिक है? ये संवैधानिक है? ये सिर्फ हम बाबा साहब के बंदे हैं इसलिए इमोशंस के आधार पर आर्ग्यू नहीं करते, रीजनिंग और रैशनल के आधार पर हम आर्ग्यू करते हैं, और उसका जवाब देने की औकात एक भी बीजेपी के किसी भी नेता में नहीं है। अगर हिम्मत है तो वो अपने जवाब दे दे। एक भी रीजनिंग नहीं। मेश्राम जी ने सही कहा ना, आपने डेवलपमेंट किया तो किसका किया है भाई? इसलिए एक तो सामाजिक विषमता बोझ उतरते उतरते 50 साल गए, अब इकोनॉमिक इनइक्वालिटी का बोझ कंधे पर इतना रख रहे हो कि उसको उतारते उतारते और 100 साल लगेंगे। कौन सा तरीका है? और इसीलिए सरकारों की गलत नीति, इसकी हमेशा समीक्षा होनी चाहिए। और इसलिए आज का प्रोग्राम जन्मदिन का कम है, समीक्षा का ज्यादा है। ये जन्मदिन नहीं है, ये समीक्षा है। जन्मदिन तो बहाना होता है। और इसलिए यहां जो बैठा हुआ ऑडियंस में, ये कोई पॉलिटिकल वर्कर के नाते नहीं बैठा है। इस ऑडियंस में जो भी बैठा है, मैं समझता हूं वो मेरे पार्टी क्यों ना हो, वो पॉलिटिकल का वर्कर क्यों ना हो, लेकिन वो पॉलिटिकल वर्कर करके कम और विषय से जुड़ा हुआ एक जिम्मेदार नागरिक के तौर पे इस ऑडियंस में हर कोई बैठा है। ये जिम्मेदारी है। और ये भी सोशो पॉलिटिकल कल्चर बिल्डअप कौन करेगा?
ये बिल्डअप करना अपने जैसे ही लोगों का काम है जिसको इस देश में इशू बेस्ड पॉलिटिक्स की जरूरत है। इनको इशू बेस्ड पॉलिटिक्स की जरूरत नहीं है। वो तो कहेंगे तुमने 50 साल पहले क्या किया था, वो 50 साल पहले की बात करेंगे। मैं कहूंगा आज मुझे पानी नहीं मिल रहा है, तुमने 50 साल से मुझे कब पानी दिया? अरे वो कोई जवाब है? तुम सत्ता में बैठे हो, तुम्हारा एक जिम्मेदारी दायित्व है। उसके बजाय मणिपुर में इतने मारे गए तो क्या हुआ, तुम्हारे राज्य में कितने मारे गए? अरे ये कोई लोकतंत्र चलाने का तरीका है? ये प्रजातंत्र में हुकूमत में चलाने का तरीका है कि तुम्हारे पीरियड में इतने मारे गए इसलिए मेरे पीरियड में इतने मारे गए तो कौन सा फर्क पड़ता है? इस तरह की घिनौनी और जिसको ओछी राजनीति कहते हैं, ये ओछी राजनीति करने वालों की परंपरा को अगर विराम लगाना है तो अच्छी अल्टरनेट और कंस्ट्रक्टिव पॉलिटिक्स बिल्डअप होनी चाहिए। और ये बीआरएसपी की धारणा है। सिर्फ धारणा ही नहीं तो हम अपनी कोशिश करेंगे। कहते हैं ना, इतिहास में हमारा नाम गलत करने वाले लोगों में तो नहीं लिखा जाएगा, इतनी तो गारंटी है। कामयाब होंगे या नहीं वो एक अलग बात है, लेकिन कम से कम नालायकों के लिस्ट में हमारा इतिहास, हमारी तकदीर नहीं लिखी जाएगी। हम अपने साफ सुथरी इतिहास वाले साक्षीदार बनेंगे, हमारा नाम उसी में आएगा। ये एक हिस्टोरिकल रोल होता है। हर व्यक्ति, हर समाज और हर एक राजनीतिक दल, एक राजनीतिक नेता, इनको अपने समय में ये रोल अदा करना चाहिए। और इन बात को ध्यान में रखकर हम अपनी कारवां चलाते हैं। 16 को गढ़चिरौली में सभा है प्रागतिक पार्टी की, दोपहर को 3 बजे तक खत्म होगी और वो खत्म करने के बाद 16 को ही शाम को चंद्रपुर की सभा है। चंद्रपुर वाले से मैंने डिस्कशन किया है, गढ़चिरौली वालों के साथ बात करनी है। तो 16 को सुबह गढ़चिरौली की बड़ी मीटिंग है, 17, 16 के शाम को चंद्रपुर की बड़ी मीटिंग है और फिर 17 को नागपुर की मीटिंग है। तो ये बड़े 3 प्रोग्राम फिर अपने सर पे है, अगले महीने में है। और अगले महीने में उसके बाद में जो एक बड़ा विशाल मोर्चा नवंबर को हम लोगों ने प्लान किया है महाराष्ट्र में, 28 नवंबर को, 13 पार्टियों का 28 नवंबर को। और उस दिन एक ताकत दिखाएंगे कि महाराष्ट्र में ये गलत तरीकों के अलावा भी एक अलग राजनीति है, उसकी जगह है। लेकिन ये सारा करते वक्त में श्रीराम जी हमने ध्यान में रखा है कि हमारा ये करने से कहीं भी कोई भी गलती से कोई भी फायदा गलत तत्वों को ना पहुंचे, उनको नहीं पहुंचना चाहिए। लेकिन आप जैसे लोगों का भी फर्ज बनता है उनको भी जरा सुनाएं, उनको भी सुनाएं। नहीं तो वो अपनी तालाब का हमेशा ध्यान रखते हैं और हमारी तालाब में गिरी हुई टोपी हम वो अपनी जिंदगी पर ढूंढते रहते हैं। अम्बेडकरी मूवमेंट और राजनीति इतनी भी किसी के पैरों पर नहीं गिरनी चाहिए, ये मानने वाला मैं अम्बेडकरवादी हूं। इतनी वो भिखारी के हालत में नहीं होनी चाहिए, इतनी भी वो किसी के पैरों पर गिरवी रखने लायक नहीं होनी चाहिए। नेता गिरवी रखा जाए चल सकता है, लेकिन अम्बेडकराइट पॉलिटिक्स को नहीं रखना चाहिए, वो होना भी नहीं चाहिए। इसी आशा और उम्मीद के साथ हम आने वाले दिनों में अपना रास्ता तय करेंगे। उस रास्ते में चाहे श्रीमद माने जी हो, मेश्राम जी हो, पिसेऊ जी हो और जो भी है, ये जो हमारे समांतर विचार के साथी है, जो समविचारी लोग हैं, उनका हमेशा आशीर्वाद और योगदान मिलता रहेगा। इसी आशा और उम्मीद के साथ जय भीम, जय भारत। आजच्या या सभेमध्ये आम्हाला मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार मानतो। त्याच प्रकारे आजच्या कार्यक्रमाला आम्हाला विशेष अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय रणजितजी मेश्राम साहेब, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, त्याच प्रकारे लोकमतचे संपादक सन्मान्य श्रीमानजी माने यांचाही आम्हाला मोलाचा मार्गदर्शन लाभला, त्यांचाही मी विशेष आभार मानतो। त्याच प्रकारे प्रोफेसर पिसे सर, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय रमेशजी पाटील सर, विदर्भाचे अध्यक्ष सन्माननीय विशेष फुटाणे सर, विदर्भाचे उपाध्यक्ष सन्माननीय सी टी बोरकर सर,
विदर्भ सचिव सन्मान्य पंजाबरावजी मेश्राम, सन्मान्य बांबोर्डे सर, वकील आघाडीचे सन्मान्य शेंडे सर, सर्वच त्याचप्रकारे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे महिला संयोजिका विश्रांतीताई झांबरे, सहसंयोजिका सन्मान्य पूनमजी घोनमोडे, सर्वांचे मी आभार मानतो, पाहुणे मंडळीचे आभार मानतो. तसेच आपण सर्व जबाबदार कार्यकर्ता व शुभचिंतक बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे इथे उपस्थित झालेत, सर्वांचे मी आभार मानून आजची सभा संपली अशी मी जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराज, जय भारत.